श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भद्रा राजयोगामुळे 5 राशींचं बँक बॅलन्स वाढेल, व्यवसायातही दुप्पट उत्पन्न। काहींसाठी कठीण काळ। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार भद्र राजयोगाचा प्रभाव असणार आहे। हा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्यवान असणार आहे आणि काही राशींसाठी खडतर असणार आहे। तर बघूया 12 राशींचे राशी भविष्य। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। या राशीसाठी हा आठवडा मिश्र परिणामांचा असणार आहे। कामाच्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणे टाळणे तुमच्या हिताचं ठरणार आहे। कोणाशीही वाद घालून तुमचं नुकसान करू नका। तुमचे विरोधक तुम्हाला वादात अडकवून तुमचे लक्ष विचलित करण्याची शक्यता आहे। म्हणून एकटे निर्णय घेण्याऐवजी संयम बाळगा आणि सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करणे तुमच्या हिताचे ठरणार आहे। आठवड्याच्या मध्यभागी मानसिक ताण जाणवणार आहे। कुटुंबाशी संबंधित निर्णय घेणे कठीण असणार आहे। आठवड्याच्या शेवटी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागणार आहे। कोणताही कागदपत्र वाचल्याशिवाय सही करू नका। प्रेम संबंधात पुढे जाण्यापूर्वी विचारपूर्वक पावले उचला। 2025 मध्ये गुरुग्रह अस्त झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे। गुरु मेष राशीच्या 3ऱ्या स्थानात असेल, यामुळे गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो। अशा प्रकारे गुरुचे अस्त होणे मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल। जीवनातील नकारात्मकता हळूहळू कमी होईल। भावंडांसोबत संबंध खूप चांगले होतील। तसेच सकारात्मक विचाराने तुम्ही पुढे वाटचाल कराल। तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते। नशिबाची उत्तम साथ तुमच्या प्रत्येक कामात असेल। तुमच्या प्रेम जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका। विवाहित लोक त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंतित असणार आहेत। बदलत्या हवामानाचा शरीरावर परिणाम होणार आहे। अन्न आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्या। भाग्यवान रंग गुलाबी। भाग्यवान क्रमांक 3। त्यानंतर आहे वृषभ राशी। या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचा वेळ आणि पैसा योग्यरित्या वापरावा लागणार आहे। जरी तुम्हाला वेगवेगळ्या स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळणार आहे, तर खर्चही वाढणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती गरजा, मुले आणि प्रवास यावर जास्त खर्च होणार आहे।
नोकरदार लोक या आठवड्यात कामाचा ताणाखाली असणार आहे. आठवड्याच्या मध्यभागी तुम्ही करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांब प्रवास करणार आहात. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला प्रभावशाली लोक भेटणार आहे, जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी आरोग्य थोडे कुमकुवत असणार आहे. हंगामी आजारांपासून विशेषतः सावधगिरी बाळगा आणि काळजीपूर्वक वाहन चालवणे हिताचे ठरणार आहे. प्रेमजीवन आनंददायी राहणार आहे. नात्यात गोडवा राहणार आहे. वैवाहिक जीवनात समन्वय चांगला असेल. कौटुंबिक वेळ आनंदाने भरलेला असणार असून तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी प्राप्त होणार आहे. भाग्यवान रंग तपकिरी. भाग्यवान क्रमांक 10. त्यानंतर आहे मिथुन राशी. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्य उजळणारा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कोणत्याही प्रलंबित इच्छा पूर्ण होणार आहे, ज्यामुळे घरातील वातावरण आनंददायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला व्यापारी वर्गालाही चांगले उत्पन्न प्राप्त होणार आहे. अडकलेले पैसे अचानक परत मिळाल्याने तुम्हाला दिलासा मिळणार असून तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला त्या दिशेने यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. करिअर वाढीमुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे. शिवाय कुटुंबातही आदर मिळणार आहे. आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढणार असून समन्वय चांगला राहणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान राहणार आहे. आरोग्य सामान्य राहणार. कोणतीही मोठी समस्या येण्याची शक्यता नाही. भाग्यवान रंग राखाडी. भाग्यवान क्रमांक 1. त्यानंतर आहे कर्क राशी. या आठवड्यात या राशीच्या लोकांना चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. यासोबतच नशीबही तुमच्या बाजूने राहणार आहे. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या खास ठिकाणी पदोन्नती किंवा बदलीची वाट पाहत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या देखील मिळणार आहे. तुम्हाला जवळच्या लोकांचा पूर्ण पाठिंबा प्राप्त होणार आहे, ज्यामुळे कामात आत्मविश्वास राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. आठवड्याच्या शेवटी अचानक
पैसे मिळणार आहेत. मालमत्तेशी संबंधित व्यवहार तुमच्या बाजूने असणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना समाजात आदर मिळणार आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होणार असून जोडीदाराशी संबंध सुधारणार आहेत. तुम्ही कुटुंबाला प्रेम प्रकरणाबद्दल सांगणार आहात. भाग्यवान रंग जांभळा. भाग्यवान क्रमांक 7. त्यानंतर आहे सिंह राशी. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही करिअरशी संबंधित प्रवास घडणार आहे. हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी आणि फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला एक उत्तम संधी मिळणार आहे. नोकरीत बदल किंवा नवीन भूमिका असणार आहे. नशीब आणि कठोर परिश्रमाच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित नफा देखील मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत असणार आहे. तुमची बचत वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढणार आहे. धार्मिक स्थळी भेटीचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहणार आहे, पण दिनचर्या व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर होणार आहे. तुमचे नाते पुन्हा गोड राहणार आहे. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी कुटुंबात आनंद आणणार आहे. भाग्यशाली रंग सोनेरी. भाग्यवान क्रमांक 8. त्यानंतर आहे कन्या राशी. या राशींसाठी हा आठवडा थोडा चढ उताराचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा भार वाढणार आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांना आणि ऑफिस दोन्हीमध्ये संतुलन राखण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या स्पर्धकांकडून कडक स्पर्धा मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना योजनांबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. सध्या व्यवसायाचा विस्तार करण्यात अडथळे निर्माण होणार आहे. जर तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसायाची योजना आखत असाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक बाबींबाबत तणाव असणार आहे. अशावेळी बोलण्यावर नियंत्रण आणि वागण्यात सौम्यता आवश्यक राहणार आहे. प्रेमजीवनात कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या, कारण गोष्टी चुकीच्या होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल मन थोडे चिंतेत असणार आहे, त्याकडे लक्ष द्या. भाग्यशाली रंग नारंगी. भाग्यवान क्रमांक 12. त्यानंतर आहे तूळ राशी. या आठवड्यात तूळ राशींच्या लोकांना लोभी होण्याचे टाळावे लागणार आहे, अन्यथा त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकतात. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा आणि भावनांवर आधारित कोणतेही पाऊल उचलू नका. कामावर किंवा व्यवसायात तुम्हाला नवीन ऑफर मिळणार आहे. तुम्हाला
दिशाभूल करू शकणाऱ्या लोकांपासून विशेषतः सावधगिरी बाळगावी लागणार आहे. गुंतवणुकीचे निर्णय सावधगिरीने घ्यावे लागणार आहे. धोकादायक बाबींपासून दूर राहा. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रवासाचे योग आहेत. प्रवास लांब असो वा लहान, तुमच्या आरोग्याच्या आणि सामानाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या काळात तुमचे मन धार्मिक कार्यांकडे आकर्षित होणार आहे. तुम्हाला तीर्थक्षेत्राला भेट देण्याची संधी देखील मिळणार आहे. प्रेमजीवनात स्थिरता येणार असून प्रेम जोडीदाराबद्दल प्रेम आणि आकर्षण वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवादी परिस्थिती निर्माण होणार आहे. भाग्यशाली रंग निळा. भाग्यवान क्रमांक 5. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वेळ अनुकूल राहणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जुनी समस्या सोडवण्यात यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांशी, विशेषतः कनिष्ठांशी समन्वय साधून काम केल्याने फायदा होणार आहे. जवळचा मित्र मोठे काम पूर्ण करण्यात मदत करणार आहे. जर तुम्ही नवीन काम सुरू करत असाल तर त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला घेणे हे शहाणपणाचे पाऊल असणार आहे. या आठवड्यात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. ते तुमच्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा दोन्ही आवश्यक असणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या गोपनीयतेचा आदर करा, तर नात्यात गोडवा राहील. वैवाहिक जीवन आनंददायी राहील आणि जोडीदाराशी समन्वय सुधारणार आहे. भाग्यशाली रंग पांढरा. भाग्यवान क्रमांक 11. त्यानंतर आहे धनुराशी. हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार असून कामाचा उत्साह कायम राहणार आहे. त्यावेळी तुम्ही तुमचे सर्व कामं गांभीर्याने आणि पूर्ण समर्पणाने करणार आहात, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आठवड्याच्या मध्यात करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित जास्त धावपळ होणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे, ज्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होणार आहे. पण ही व्यस्तता भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही प्रभावशाली लोक भेटू शकतात, जे भविष्यात तुमच्या योजनांना गती देणार आहे. या काळात हंगामी आजार किंवा कोणत्याही जुन्या आजारामुळे काही अस्वस्थता निर्माण होईल, म्हणून अन्न आणि आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध सुधारताना पाहायला मिळणार आहे. भाग्यशाली रंग पांढरा. भाग्यवान क्रमांक 14. त्यानंतर आहे मकर राशी. या आठवड्यात या लोकांनी कोणताही निर्णयात भावना किंवा गोंधळ करू नये. कामाच्या ठिकाणी तुमचे काम इतरांवर सोपवू नका, कारण जर काही चूक झाली तर तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. ऑफिसचा ताण घरी आणू नका. घरातील वातावरण खराब करू नका, अन्यथा दोन्ही ठिकाणी
परिणाम दिसेल. मकर राशीच्या 6व्या स्थानी बुध गुरुचे संक्रमण होताना दिसते. या काळात मकर राशीच्या लोकांना धनलाभ तर होणारच, शिवाय बँक बॅलन्स वाढताना देखील पाहायला मिळेल. समाजात मानसन्मान मिळताना दिसेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मकर राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळू शकतील. बुद्धिमत्ता वाढेल. मात्र आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार चांगला ठेवा. या दरम्यान कुटुंबाचा देखील पाठिंबा मिळेल. पूर्वनियोजित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. वर्ष 2025मध्ये गुरु अस्त असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होईल. खास करून त्यांचे करिअर आणि खाजगी जीवनात प्रगतीचे योग आहेत. गुरु मकर राशीच्या 6व्या स्थानात अस्त होत आहे. त्यामुळे हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून कमाईचे नवीन मार्ग खुले होतील. तसेच तुम्हाला कर्जातूनही मुक्ती मिळू शकते. सरकारी कामांमध्ये लाभ होईल आणि दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. या कालावधीत तब्येत उत्तम राहणार आहे. प्रवासातून फायदा होऊ शकतो. मकर राशीच्या जीवनात अनेक समस्या सुरू होत्या. खूप दिवसांपासून मकरचे जातक त्रास सहन करत होते, पण आता मात्र संकटातून सुटका होईल. आज उत्पन्नात वाढ होईल. आठवड्याच्या मध्यभागी काही आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. म्हणून वेळेवर जेवा, पुरेशी झोप घ्या आणि गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी घरातील काही जुन्या प्रकरणामुळे, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणामुळे तणाव निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत विचारपूर्वक पावले उचला. व्यवसायात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक करा. प्रेमजीवन सामान्य राहणार आहे, पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भावनिक आधार प्राप्त होणार आहे, ज्यामुळे कठीण काळात तुमचे मनोबल वाढणार आहे. भाग्यशाली रंग काळा. भाग्यवान क्रमांक 8. त्यानंतर आहे कुंभ राशी. या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही मोठी चांगली बातमी कानावर पडणार आहे, ज्यामुळे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे किंवा अडकलेले पैसे परत तुम्हाला प्राप्त होणार आहे. या आठवड्यात तुम्ही बाजारातील परिस्थितीचा फायदा होणार आहे. आठवड्याच्या अखेरीस जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मुलांच्या कामगिरीमुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढणार असून तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. आरोग्य सामान्य राहणार आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत संस्मरणीय वेळ घालवू नका. परस्पर समज आणि जवळीक वाढणार आहे. वैवाहिक जीवन देखील संतुलित आणि आनंददायी राहणार आहे. तुम्ही कुटुंबासह कुठेतरी जाऊ शकता किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भाग्यशाली रंग लाल, भाग्यवान क्रमांक 2. त्यानंतर आहे मीन राशी. या आठवड्यात मीन राशींच्या लोकांनी शॉर्टकट वापरू नका, अन्यथा कठोर परिश्रमाने केलेले कामही बिघडण्याची शक्यता आहे. प्रामाणिक प्रयत्न करून संयमाने पुढे जाणे चांगले राहणार आहे. आठवड्याच्या मध्यात काही आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. बदलते हवामान किंवा कोणताही जुना आजार तुम्हाला अस्वस्थ करेल, म्हणून निष्काळजी राहू नका आणि वेळेवर उपचार घ्या. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. आधी केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. नवीन योजना पुढे नेण्यासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. प्रेमजीवन संतुलित ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी सहल शक्य आहे, ज्यामुळे मनशांती मिळेल आणि नात्यात नवीन ऊर्जा येईल. भाग्यवान रंग पिवळा, भाग्यवान क्रमांक 6. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.